शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा बच्चू कडूंचं कुरळपूर्णा या निवासस्थानी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी बच्चूभाऊ कडू आहेत। भाऊ, स्वगृही परतला आहात, काय पहिली प्रतिक्रिया? खरं तर प्रहारच्या सोबतीला शिवसेना आली और अब मजा आ गई। तुम्ही सांगा, एका ताकदीसोबत एक दुसरी ताकद जोडलेली आहे आणि जो आमचा शेतकरी, दिव्यांग, तो मजूर, काम करणारा कष्टकरी, हमाल असेल, जो काम करून जगतं ना, त्या काम करणाऱ्यासोबत आता शिवसेनेची ताकद उभी करायची आहे। आमची ताकद वाढू नये, पण गरिबांच्या ताकदीला शिवसेनेचं बळ भेटलं पाहिजे। हे काम करण्याचं काम आम्ही नक्की करणार आहोत। ह्या सगळा तो प्रवास मुंबईचा येत असताना जुने 25 वर्ष आठवत होते। अंगावरचे गुन्हे, सामान्य कार्यकर्ता, या शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी लढणारा आम्ही पाहिला। वेळ पडला तर रक्तदान करणारा पाहिला। जात पात धर्माचं सगळं राजकारण बाजूला ठेवून फक्त सेवा आणि सेवा, माणसं वाचले पाहिजे या विचारानं प्रहारनं 25 वर्ष अतिशय ताकदीनं, इमानदारीनं काढले। लोकांनी किती स्वीकारले मला माहीत नाही, पण राजकारण हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असलं पाहिजे। पण लोकच आता लोकशाही जोगते राहिले नाही अशी अवस्था येऊन पडली। कारण लोक आता जाती आणि धर्म आणि पंथ आणि धर्म, भगवा, निळा, हिरवा या सगळ्या गोष्टीत अटकलेल्या आहे आणि मग त्या सगळ्यांना सोडून आता मुद्द्याची लढाई संपलेली आहे। बच्चू कडूच्या माध्यमातून मुद्द्याचा झरा कायम ठेवू, त्याला ताकद देऊ, शिवसेनेला ताकदीनं वाढवूच, पण वाढलेली ताकद माझ्या शेतकरी मजुरांसाठी, माझ्या वंचित घटकांसाठी उभी करू। एकूणच भाऊ, पाहायला गेलं तर आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत हा प्रवेश झालेला आहे। मात्र जनतेच्या मनात एक प्रश्न आहे की पुढे प्रहारचं काय होणार आहे? प्रहार का मीच अध्यक्ष आहे। प्रहार तो मरते दम तक रहेंगे यार। एक सेने पे प्रहार और दूसरे सेने पे शिवसेना। प्रहार विलीन नाही केले तुम्ही अजून? नाही, प्रहार संघटना कायमच आहे, ते शिंदे साहेबांनी सांगितलं। बरं, दिव्यांग, शेतमजूर, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी आजपर्यंत आंदोलने केली, पद हातात नसताना सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, मग आज सत्तेमधल्या पक्षात जाण्याचं असं काय वेळ आली? पण तुम्ही सांगा, लढणाऱ्यांना किती लढावं? छत्रपतीने काय सांगितलं? काही लढाया लढून जिंकल्या, काही लढाया तहात जिंकल्या, काही लढाया चर्चेतून जिंकल्या, काही लढाया आम्ही पाहतोय काहीतरी आम्ही पाहतोय गनिमी काव्यानं जिंकल्या। आम तो शिवभक्त आहे भाई। छत्रपतीचा विचार होता पोटाशी लावावे, उपाशी नाही ठेवावे। पोटाशी लावण्यासाठी घेतलेला निर्णय आहे। तुम्ही सभापती असताना, शिवसेनेकडून तुम्ही सभापती होते, त्यावेळी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना पत्र लिहिलं होतं की युतीचं सरकार आहे, युतीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही त्यांच्यापर्यंत मांडलेल्या होत्या आणि लिहिलं होतं की ह्या जर व्यथा सुटत नसतील, शेतकऱ्यांना घरपोच सातबारा मिळत नसेल, आणखी काही समस्या होत्या, त्या समस्या मांडल्या होत्या, कर्जमाफीचं बोलले होते। त्यानंतर युतीपेक्षा काँग्रेस बरी असं व्हायला नको असं एक खरमरीत पत्र तुम्ही बाळासाहेबांना लिहिलेलं होतं। आजसुद्धा तोच आक्रमकपणा बच्चू कडूंचा कायम राहील, कायम पाहायला मिळेल? रक्तातच तो आहे, शिवसेनेनं शिकवलेला आहे। आणि शिवसेना म्हणजे काय? सामान्य माणसासाठी लढणारी संघटना। कधी मराठी माणसाचा मुद्दा घेऊन, कधी तिथल्या कामगारांचा मुद्दा घेऊन, तिथल्या शाखेमध्ये मला अजूनही आठवतं आहे, विठ्ठलराव चव्हाण, मी जेव्हा पहिला पेशंट नेला तेव्हा तीन बॉटलची कमी होती आणि ते विठ्ठलराव चव्हाणनं शिवसेनेच्या शाखेतून भेटले होते। हा सेवेचा चेहरा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा चेहरा आहे आणि तो लढण्याचा पण आहे, आक्रमक बाणा आहे। प्रहार और शिवसेना ह्या दोघांचा आम्ही पाहतोय सुनामी आल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी। प्रहारचं नेतृत्व नयनाताई कडू यांनी करावं अशा काही सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। अध्यक्ष आहे तर काय संबंध आला? मीच आहे ना अध्यक्ष। ठीक आहे, हे होते बच्चूभाऊ कडू। एकूणच त्यांनी या प्रवासाबद्दल आपल्याशी संवाद साधलेला आहे। अवकाश बोरसे, लोकमत.com, अमरावती।